आणून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचे मी अभिनंदन करतो, पण त्याच वेळी काही गोष्टी या आपल्या पुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे। कारण इलेक्शनमध्ये एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असतं, या अर्थमॅटिकमध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे। अर्थात याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात, त्या पुढे आम्ही करू। पण आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास 30 जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे 43.91% आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे 43.60%। म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरकाने त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 आणि 30 आहे। दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं मिळाली आणि महायुतीला 2,48,00,000 मतं मिळाली। म्हणजे प्रिसाइसली सांगायचं झालं तर 2,00,000 मतं आमच्यापेक्षा फक्त त्यांना जास्त मिळाली आहेत, 2,03,192 मतं। दुसरं याच्यामध्ये आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर महाविकास आघाडीला 4 जागा आणि आम्हाला 2 जागा मिळाल्या आहेत, पण महाविकास आघाडीला मुंबईत 24,62,000 मतं आहेत आणि महायुतीला 26,67,000 मतं आहेत। म्हणजे मुंबईमध्ये 2,00,000 मतं आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेले आहेत, हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे। आता हे सगळं होत असताना साधारणपणे मी अरिथमेटिक का म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर आमच्या 8 जागा अशा आहेत की ज्या 4% जास्त कमी फरकाने 4% कमी फरकाने ज्या जागा हरलो। 6 जागा अशा आहेत की ज्या 30,000च्या आत आम्ही त्या ठिकाणी हरलो आणि त्यातले आपल्याला माहिती आहे काही जागा तर अगदी 2,000 आणि 4,000 आम्ही हरलेलो आहोत। याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अगदी फ्रॅक्शन्स ची कमतरता आल्यामुळे आमच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमतरता आली, हे देखील मान्य केलं पाहिजे। अगदी आपण मागील वेळेचा जरी विचार केला तर 2019 साली भारतीय जनता पक्षाला 27.84% एवढी मतं होती। चष्मा घालून घेतो। 27.84 आणि त्याच्यावर आम्हाला 23 जागा होत्या। यावेळी आम्हाला 26.17 म्हणजे 1.5% कमी आमची मतं कमी झाली आहेत, 1.5% कमी आहे। आमच्या जागा या 9 वर आलेल्या आहेत। काँग्रेसला 16.